माझा सुरुवात करूयात. गुड इव्हनिंग. आज आपण 503 या सब्जेक्टला सुरुवात करतोय. रिसर्च मेथोडॉलॉजी हे एक थेरी, आपण त्याच्या थेरीला सुरुवात करतोय आणि त्याच्या सेकंड युनिट म्हणजेच फाउंडेशन ऑफ रिसर्च अँड सर्वे रिसर्चसाठी तुमच्या माझं काल सुद्धा एक लेक्चर झालं होतं. त्याला आज जॉईन झालेले बरेच जण नसतील. सो आपण एक जस्ट रिवाइंड लेक्चर घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. तुमच्यापैकी कोणी मला सांगू शकेल का की रिसर्च म्हणजे काय असतं? कुठल्याही गोष्टीसाठी जो वारंवार सर्च केला जातो किंवा त्याच्यासाठी शोध केला जातो आणि जुन्या जे झालेला शोध आहे त्याच्यापेक्षा नवीन काय शोधलं गेलं आहे किंवा नवीन त्याच्याबद्दल शोधासाठी काम केलं जातं, त्यालाच रिसर्च म्हटलं जाऊ शकतं इन सिम्पल लँग्वेज. अगदी बरोबर. म्हणजे आपण रिसर्च म्हणजे काय की मेनली शोध कार्य. री आणि सर्च, पुन्हा पुन्हा ती गोष्ट शोधणं. जर त्यात काही कमी असेल तर ते शोधणं. जर केलेला रिसर्च हा कुठेतरी लिमिटेड आहे असं आपल्याला वाटत असेल किंवा तिथे काहीतरी चुकतंय किंवा त्यांनी जे काही प्रूफ केलंय त्या गोष्टीमध्ये काहीतरी चुकीचं आहे असं वाटत असतं, तर तेव्हा त्याचा रिसर्च करणं किंवा त्या रिसर्चचा अजून पुढे जाऊन जर त्यामध्ये अजून काही शिकण्यासारखं किंवा त्यात अजून काही संशोधन करण्यासारखं असेल तर त्याला आपण रिसर्च म्हणतो. म्हणजेच काय की रिसर्च ही एक प्रोसेस आहे. कसली प्रोसेस आहे तर एक म्हणजे प्रश्न विचारायची. जर आपल्याला प्रश्नच पडले नाही तर आपण कधीच रिसर्च करू शकू का? नाही. मग रिसर्चची पहिली सुरुवात होते ती प्रश्न विचारण्यापासून, प्रश्न पडण्यापासून त्याचे आन्सर शोधण्यापर्यंत आणि ते आन्सर्सची मांडणी. ही म्हणजे या सगळ्याचा अर्थ म्हणजे काय तर रिसर्च. मग रिसर्च मध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत की रिसर्चच्या एक आपण काय म्हणतो की त्याची आखणी किंवा त्याच्या आखणीमध्ये किंवा त्याच्या फॉर्मॅटमध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत असं तुम्हाला वाटतं? तर तुम्ही मला रिसर्चचे ते पॉइंट्स किंवा जे की समस्या पॉइंट्स आहेत आपण म्हणतो ते आपण सांगू शकता का कोणी मला? समस्या एखाद्या विषयाचं नाव. हो, अजून? प्रत्येक क्षेत्रामध्ये येणाऱ्या विविध समस्या वेगवेगळ्या असणार आहेत. शालेय जीवनातील विद्यार्थी, बरोबर. महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी येणाऱ्या समस्या ह्या वेगळ्या असणार आहेत. ओके. आणि याचा सगळ्याचा रिसर्च करायचा म्हणजे आपल्याला सुरुवात कुठपासून करावी लागणार? त्यांना कोणती समस्या जाणवते त्याचा प्रथम शोध घेतला पाहिजे. त्यांच्या बरोबर. समस्येनुसार त्याचा उकलन करणं अपेक्षित आहे. बरोबर. म्हणजे आपल्या सुरुवात कशापासून होणार की कोणता क्वेश्चन आहे, काय प्रॉब्लेम आहे, इथपासून बरोबर. आपली सुरुवात होणार. बरोबर. मग रिसर्चचा पहिला पहिला आणि महत्वाचा मुद्दा काय? फ्रेमिंग ऑफ प्रॉब्लेम. आपल्याला पहिले सब्जेक्ट. हे कळायला पाहिजे की आपला क्वेश्चन काय, आपला प्रॉब्लेम काय, आणि त्याच्यानुसार आपल्याला डेटा कलेक्ट करता आला पाहिजे. जिथं प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे माहिती पाहिजे. त्याच्या रिलेटेड आपल्याला जो काही डेटा आहे तो कलेक्ट करता आला पाहिजे. तो डेटा कलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर एक लॉजिकल आणि सिस्टमॅटिक अनालिसिस करता आल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचे आपल्याला फाइंडिंग, फॅक्ट्स, त्यांच्यामधले असलेले रिलेशनशिप आणि या सगळ्याच्या आधारित काढलेलं आपलं रिसर्चचं एम म्हणजे आपलं सोल्युशन हे आपलं निघालं पाहिजे. सो आपण जस्ट आतापर्यंत काय शिकलो की रिसर्च म्हणजे काय असतो आणि रिसर्च मधला महत्वाचे पार्ट्स. यामध्ये कोणाला काही क्वेश्चन्स आहे? हे खूप बेसिक इंट्रोडक्शन मी दिलं. याच्या पुढे आपण रिसर्चच्या इन डेप्थ रिसर्चचे जे फाउंडेशन्स आहेत काही काही ते तर शिकणारच आहोत आणि सर्वे रिसर्च. समजलंय मॅडम, प्लीज कंटिन्यू. ओके, थँक्यू. सो आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे फाउंडेशन ऑफ रिसर्च. कोणत्याही गोष्टीचं फाउंडेशन म्हणजे काय असतं? कोणी सांगू शकतं फाउंडेशन म्हणजे काय?
Just to know the base of the thing. Yes, and according to that base, our whole things are depend on that. So our best should be strong, our best should be clear. Okay, so in our research, our basic, the main base is what is nothing but our प्रॉब्लेम स्टेटमेंट. आपल्या रिसर्च मध्ये आपला सगळ्यात महत्वाचा काय असणार आहे? प्रॉब्लेम स्टेटमेंट असणार आहे. जर आपल्याला प्रॉब्लेमच कळाला नाही काय, तर आपण रिसर्च करू शकू का? नाही. त्याच्यामुळे प्रॉब्लेम स्टेटमेंट आपल्याला कळणं ही एक पहिली महत्वाची गोष्ट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की तुम्हाला प्रॉब्लेम कळाला जरी असेल तरी त्याची मांडणी तुम्हाला मुद्देसूद रित्या तुम्हाला करता आले पाहिजे. मीन्स यू शुड बी जस्ट एक्सप्रेस युअर रिसर्च प्रॉब्लेम in clear and concise manner, in researchable words, in significant word, and that also should be specific. आपण कोणत्याही प्रॉब्लेमवर आपण सोल्युशन काढायला नेहमी जातो, पण जर आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये आपल्याला हेच क्लिअर नसेल की नक्की प्रॉब्लेमच काय, तर आपलं सोल्युशन, त्या प्रॉब्लेमवर आपण जे सोल्युशन काढतोय हे आपलं कधी ऑन पॉइंट निघू शकेल का? नाही. त्याच्यासाठी आपल्याला महत्वाचं काय, की आपल्याला प्रॉब्लेम कळायला पाहिजे, आपल्याला तो प्रॉब्लेम डिफाईन करता यायला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण त्याचं सोल्युशन काढायला पाहिजे. तर रिसर्च मध्ये पण सेम गोष्ट आहे, की आपल्याला रिसर्च मध्ये पहिला आपला जो काही प्रॉब्लेम आहे तो आपल्याला, जो आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ते आपल्याला नीट शब्दामध्ये मांडता आला पाहिजे. म्हणजेच व्हॉट, की आपलं जे रिसर्च स्टेटमेंट आहे त्याने क्लिअरली एक्सप्लेन केलेला पाहिजे की नक्की आपल्याला इश्यू काय, आपला नक्की क्वेश्चन काय, त्या क्वेश्चन मध्ये आपण नक्की कोणत्या फॅक्टरला एम करतोय किंवा कोणत्या फॅक्टरला ऍड्रेस करतोय, आणि आपण हा टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आणि आपण तो जो गॅप आहे तो आपण का घेतोय, या सगळ्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट कळणं हे खूप महत्वाचं आहे. सो प्रॉब्लेम स्टेटमेंट मधला जो फर्स्ट आणि बेसिक म्हणजे काय, की आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट हे नेहमी क्लिअर अँड स्पेसिफिक पाहिजे. जर प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण खूप शब्दात मांडायला गेलो तर पुढचा आपला रिसर्च सुद्धा अगदी खूप लेंदी होऊ शकतो. सो आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट हा नेहमी स्पेसिफिक पाहिजे. फॉर एक्झाम्पल, many college students struggle with managing their effective which affects their academic performance. जर आता तुम्हाला या टॉपिक साठी प्रॉब्लेम स्टेटमेंट क्रिएट करायचंय तर ते तुम्ही कसं कराल? Can you repeat again, please? Many college students struggle with managing time while the online platforms and offline studies, and it is affecting their academic performances. This is our topic. Then how we are going to frame our problem statement? Problem statement can be, we can frame it as the timings of the college. Also, which yeah, please go ahead. which can be effective for like for the students and all. Like just a timing of the college can be okay, the statement. Okay. Okay, that also good, of course, but we also emphasize that the students are struggling between the online platform while studying between the online platform and the offline studies. So the statement can be hybrid? Yeah, it should be. Yeah. Hello. Yes. हॅलो. हा, बोला ना. अशा वेळेस मुलांचा जो काही त्यांचा ऑनलाईनचा ते कोर्स करत असतील तर त्यांचा बाकीचा जो वेळ आहे त्यांना वेळ कसा अवेलेबल आहे, त्या वेळेस एक ऑनलाईन लेक्चर घेता येईल का याच्याबद्दल विचार करावा लागेल. बरोबर. हा एक मुद्दा आहे. आणि ऑफलाईनचं जर ते असतील तर ऑफलाईनच्या वेळेस ती मुलं, त्यांना फुल टाइम ती कॉलेजमध्ये असणारीच मुलं ते अवेलेबल असायला पाहिजेत. मग
ही ऑनलाईन जी असतात, तर त्यांना त्यांचा बाकीचा काही जॉब पाहून मग त्यांचं पण त्यांना नॉलेज पण मिळालं पाहिजे, शिक्षण पण मिळालं पाहिजे, याच्यासाठी प्लॅनिंग करावं लागेल. अगदी बरोबर. पण यात जर थँक्यू. आपण अजून विचार केला तर तुम्हाला या पूर्ण प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये अनालिसिस करण्यासारखे अजून कोणते मुद्दे सापडत आहेत, हॅलो. म्हणजे ज्याच्या. हा बोला. शिक्षकाचं शिकवण्याचं स्किल. ओके, शिक्षकांचं शिकवण्याचं स्किल. आता यामध्ये तुम्हाला अजून एक वाटतं का की यामध्ये रिसर्च करण्यासारखं काय, तर ऑफलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपण 1 to 1 कम्युनिकेशन करू शकतो स्टुडंट सोबत, आणि त्याच्यावरनं आपण स्टुडंट्सला शिकवतो. आणि सेकंड प्लॅटफॉर्म मध्ये जर टेक्नॉलॉजीकडे गेलो तर काही टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला त्यांना जर सायन्सचे कोणते, आपण बोलण्यापेक्षा सायन्सचे कोणते त्यांना व्हिडिओज जर आपण त्यांना दाखवले तर त्यांना ते अजून इफेक्टिव्हली कळतात. मग आपण याचं हायब्रिड आपण कसं करून त्यांना अजून किती इफेक्टिव्हली आपण त्यांच्यापर्यंत एज्युकेशन पोहोचवू शकतो, याच्या बाबतीत हा विचार करून आपण काही प्रॉब्लेम स्टेटमेंट बनवू शकतो का? ओके, आपण पुढे जाऊयात. जर आपण एक जनरल टॉपिक ठरवला, आपण जनरल टॉपिक म्हणून काय घेतोय, जो तुमचा आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, द इम्पॅक्ट ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी ऑन द एज्युकेशन, हा आपल्याला टॉपिक दिला. तर या टॉपिक रिलेटेड तुम्हाला काय वाटतं की कोणकोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि त्याच्यानुसार आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट बनवू शकतो. सो पहिल्यांदा तर आपण प्रॉब्लेम्स बद्दल बघूया. या डिजिटल टेक्नॉलॉजीचा एज्युकेशनवर काय प्रॉब्लेम असू शकतो? त्यामुळं हॅलो. हॅलो. हा बोला. हॅलो. सतत स्क्रीनमुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. बरोबर. आता आपण जर आपण हे घेतलं की डोळ्यांना त्रास होऊ शकतो, ठीक आहे, आपण अजून बोलूयात आणि त्याच्यानंतर ठरवूयात. अजून काय प्रॉब्लेम होऊ शकतात, काय डिजिटल टेक्नॉलॉजीचे इम्पॅक्ट काय होऊ शकतात अजून एज्युकेशनवर? हॅलो. हा बोला ना सर. डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जी मुलं एज्युकेशन घेतात त्याच्यामध्ये त्या सिस्टीमचा ते डिसएडव्हान्टेज पण घेऊ शकतात. कारण का, जर समोर जर टीचर नसेल, लेक्चर नसेल, तर काही मुलं आपण कोरोनामध्ये पाहिलं की त्याचा डिसएडव्हान्टेज घेतात आणि प्रेझेंट आहे असं दाखवून त्याच्यात इतर काम करत असताना त्यांना ते संपूर्ण नॉलेज मिळत नाही. आणि मग ते जे डिग्री पास ऑन होणार, तर त्या डिग्रीचं त्यांना तितकं जे समाजात काम करताना किंवा पुढं अजून काही त्यांना जे काही काम करायचे त्याच्याबद्दल पूर्ण बेनिफिट होत नाही, पूर्ण नॉलेज येत नाही. ओके, बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे याचं संक्षिप्त जर हे काढायचं म्हटलं तर आपण काय म्हणू शकतो की क्वेश्चन रेज होतो कशावर, तर स्टुडंट एंगेजमेंटवर. बरोबर. Yes. की स्टुडंट आपल्या एक्सक्यूज मी. हा बोला. हॅलो मॅडम. मला हे वाटतं की कुठेतरी तो जो टीचर आणि स्टुडंटचा पर्सनल इंटरॅक्शन किंवा पर्सनल ते असतं, लिंक असतो, तो याच्यामुळे कुठेतरी हरवतो. इफ यू आर टोटली डिपेंडेंट ऑन द डिजिटल टेक्नॉलॉजी. कारण ऍब्सोल्युटली राईट. ज्या गोष्टी डिजिटली, प्रत्येकच गोष्ट टीचर नाही सांगू शकत किंवा त्या मुलाला नाही कळू शकत. फॉर दॅट यू नीड द टीचर इन पर्सन टू एक्सप्लेन सम थिंग्स. और फॉर दॅट मॅटर ती केअर जी आहे, जी एक टीचर घेईल, आय डोंट थिंक इट विल हॅपन थ्रू द डिजिटल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म. Okay, means it's generally concerned about the student and teacher relationships. I'm right?
ओके. हॅलो मॅडम. हा बोला. हा, मुलांमध्ये स्किल डेव्हलप होणार नाही, कारण क्लासरूम टीचिंग मध्ये असतात तेव्हा टू वे कम्युनिकेशन होत असतं आणि रायटिंग स्किल किंवा रीडिंग स्किल हे डेव्हलप होत असतं. पण डिजिटल टेक्नॉलॉजी मध्ये ह्या गोष्टी होऊ शकत नाही, किंवा त्याच्यावर कमांड ठेवू शकत नाही की समोरचा मुलगा किंवा जो स्टुडंट असेल तर तो करतच आहे किंवा नाही करत. बरोबर. अजून कोणाला काय सांग? हा बोला. मॅम मला आपण बोलायचं. आणि एक बोलायचं होतं, हा त्याच्यावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा होऊ शकतो. हो म्हणजे मॅम. म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजी यूज केल्यानंतर वी कॅन गेट अ व्हर्सेटाईल टीचिंग मटेरियल, म्हणजे याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा होऊ शकतो. ओके. येस, बरोबर. येस मॅम, ऍक्च्युली अं, त्याच कन्सर्ननी माझं पण म्हणणं होतं की आपण मल्टी हम्म, डिसिप्लिनरी म्हणजे जनरेशन रेडी करू शकतो. ऍट अ टाइम डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्यामुळे एकच स्टुडंट दोन जागी एंगेज होऊ शकतो. म्हणजे तो एक डिजिटल टेक्नॉलॉजीचा बेनिफिटच आहे ना, तो पण इम्पॅक्ट आपण बघू शकतो. ओके. मॅम, हॅलो. cyber security आणि there can be concerns for privacy also. ओके. अजून कोणाला कोणते पॉझिटिव्ह इम्पॅक्ट डिस्कस करायचे हा, आहेत? पॉझिटिव्ह निगेटिव्ह? मला येस बोलायचं मॅम. मॅडम. हा बोला. मॅडम. आपण एक हा, एक नमस्कार हा मॅडम. हा बोला ना. हा, मी रुपेश बोलतोय हम्म, बारामतीवरून. की नाण्याला जशा दोन बाजू आहेत ना, तशा ह्या डिजिटल टेक्नॉलॉजीला, जे आता क्लास चालू आहे त्याला पण दोन बाजू आहेत. बरोबर. फर्स्ट थिंग मी पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह सांगेल, की हा जेव्हा आपण ऑफलाईन क्लासमध्ये शिकतो तेव्हा 60-70 स्टुडंट असतात जास्तीत जास्त. हम्म, ते पूर्ण कॉन्सन्ट्रेशन देऊन शिकतात. मे बी त्यातलं एखाद दुसऱ्याचं डोक्यात वेगळं काहीतरी चालू असेल, पण त्याचे डोळे तरी बोर्डवर किंवा टीचरकडे असतातच. ओके. वाईब्स तयार होतात, जो एन्व्हायरमेंट तयार होतो तो कुठे ना कुठे त्याला टच करून जातो. जिथे त्याला 100% नाही जरी समजलं तर 30%, 40%, 50% समजू शकतो. हम्म, आणि इन दॅट केस जर हे जर निगेटिव्ह जर बघायचं म्हणलं, आता डिजिटल टेक्नॉलॉजीचं आता जवळपास मला वाटतं 110 जण आहेत ऑनलाईन. आता हम्म, 110 जण मधले पूर्ण कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकत नसतील. काही जण जेवण करत असतील, काही लेडीज स्वयंपाक करत असतील, काही जेंट्स दुसरं काहीतरी करत असतील. म्हणजे इथं जे कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे आणि जे व्हाइब्स तयार होतोय तो हम्म. पूर्णपणे नाही भेटणार टोटली. म्हणजे भेटणारच नाही. हा, ओके. डिपेंड ऑन ही विद्यार्थ्याला किती गरज आहे आणि तो किती कळकळीने शिकतोय. हे हे निगेटिव्ह इम्पॅक्ट येणारच. पण ह्यात पण आहे की तुम्हाला सोयीस्कर कुठला आहे. मग आता ह्या कंडिशनला तर आपल्याला सोयीस्कर हेच आहे ओपन युनिव्हर्सिटीसाठी. तर हे मला सांगायचं. हो, बरोबर. म्हणजेच नमस्कार काय? मॅडम. हा बोला. ऑफलाईन टीचिंग पेक्षा बेटर दॅन ऑनलाईन लेक्चर. वाय? ऑफलाईन ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन बेटर आहे, कारण हा, इंटरॅक्शन चांगलं होतं टीचर आणि स्टुडंट मध्ये. अच्छा, बरोबर. म्हणजेच मॅडम, काय, स्टुडंट आणि टीचरचं रिलेशनशिप हे ऑफलाईन लेक्चर्स मध्ये जास्त बिल्ड होतं कम्पेअर टू ऑनलाईन. ऑनलाईन. येस मॅम. या. येस. मी एक सांगू का मॅडम? हा बोला ना. मॅडम, म्हणजे पर्टिक्युलर एज वाईज पण इम्पॅक्ट असू शकतो. खूप शाळेतल्या मुलांसाठी डिजिटल टेक्नॉलॉजी तेवढी युजफुल ठरणार नाही, कारण ते कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाहीत आणि त्यांना फिजिकल काही गोष्टींची पण गरज असते, ग्राउंडची गरज असते. तसं आता आमच्या एज मध्ये जे अडल्ट आहेत ते हम्म, कदाचित एका जागेवरती बसून काही वेळ स्क्रीनवरती कॉन्सन्ट्रेट करू शकतात. म्हणजे एज वाईज ही किंवा एज्युकेशनच्या लेवल वाईज ही इफेक्ट होऊ शकतो. अगदी बरोबर. म्हणजेच आपण या सगळ्या ह्याच्यात आपल्याला एक कळलं की प्रत्येक ज्ञानाच्या आहे दोन बाजू आहेत. एक पॉझिटिव्ह आहे, एक मॅडम, निगेटिव्ह. हा बोला. एक मिनिट, मी हेमंत कुलकर्णी बोलतोय. हा बोला. मॅडम, आपण डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून आहे ना, आपण टाइम युटिलायझेशन खूप छान करू शकतो. अगदी बरोबर. युटिलायझेशन ऑफ टाइम. हॅलो दो इट मॅडम. इज वन वे ना,
आपण टाइम युटिलायझेशन खूप छान करू शकतो हो बरोबर. याच्यात. हे आपण म्हणजे हम्म, ऑफलाईनला जे आपलं सिलेबस कव्हर होतो ना, तो ऑनलाईनला उलट जास्तीत जास्त कव्हर होऊ शकतो. हो. फक्त हॅलो. त्यामध्ये एक फॅक्टर येतो की ते समोरच्या व्यक्तीला किती कळतंय हे आपल्याला डिजिटल मध्ये आपल्याला लगेच कळत नाही. आज मी तुमच्याशी बोलतीये, आज मी तुम्हाला शिकवती पण आहे, पण या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही माझ्या समोर नसल्यामुळे मला कुठंतरी माझ्या मनात थोडीफार शंका प्रत्येक क्लास नंतर येते की मी आज जे शिकवलंय ते सगळ्यांना कळालंय का. पण हेच जर मी ऑफलाईन लेक्चर्सला असेल तर मला ते लगेच क्लिक होतं विद्यार्थ्यांकडे बघून की आज मी जे शिकवलंय हे त्यांना कळालंय. म्हणजेच काय तर प्रत्येक नाण्याच्या या दोन बाजू आहेत. त्याचे काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे पण निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. मग जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीचा रिसर्च करायला जाणार आहोत तेव्हा आपल्याला हे पहिले आपल्याला नीट कळलं पाहिजे की तुम्ही या पॉझिटिव्ह इम्पॅक्टवर रिसर्च करायला जात आहात का निगेटिव्ह इम्पॅक्टवर रिसर्च करायला जातात. ही प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा आपण जर म्हणतो ना की आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट आवर प्रॉब्लेम स्टेटमेंट शुड बी स्पेसिफाय अवर प्रॉब्लेम स्टेटमेंट शुड बी कन्फाईड मीन्स व्हॉट की तुमच्या मनात हे ठरलं पाहिजे की मला नक्की त्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या पॉझिटिव्ह साईडवर मला नक्की रिसर्च करायचा आहे की मी त्याच्या निगेटिव्ह साईडवर रिसर्च करणार आहे. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईड या ठरल्या की त्याच्यानंतर मी हे ठरवणार की मला माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट नक्की कसं रिफॉर्म करायचंय. फॉर एक्झाम्पल आत्ता तुम्ही सगळ्यांनी खूपच छान प्रतिसाद देऊन मला गोष्टी सांगितल्या की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय की निगेटिव्ह इम्पॅक्ट काय. मॅमने सांगितल्याप्रमाणे त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय तर हेल्थ कन्सर्न्स आहेत की मुलांचे डोळे खराब होऊ शकतात. मुलं अजून डिजिटल डिव्हायसेसशी जास्तीत जास्त जवळ जाऊन ते नक्की त्या याचा फक्त एज्युकेशन साठीच उपयोग करतायत की नाही याचा एक फॅक्टर राईज होऊ शकतो. दुसरा म्हणजे स्टुडंट एंगेजमेंट की जेवढं एंगेजमेंट स्टुडंट अँड टीचर्सचं रिलेशनशिप मध्ये ऑफलाईन मध्ये असतं तेवढ्याचीच आपण गॅरंटी ही ऑनलाईन मध्ये देऊ शकत नाही. व्हर्सटाईल लर्निंग हे एक पॉझिटिव्ह आहे कारण काय आज मी पुण्यातनं गेल्या महाराष्ट्राच्या खूप कानाकोपऱ्यातल्या लोकांना आज मी तुम्हाला रिसर्च याबद्दल आपण आपल्या इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण करू शकतोय. पण याच्यासाठी माझ्याकडे हा डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणूनच आपण हे करू शकतोय. आणि त्याच्या पुढे टाइम आणि हे आज आपल्यापैकी बरेच जण जॉब करतात आणि आपण जॉब करून आपल्या वेळेनुसार आपण शिकू शकतोय. सो हे त्याची काय ती एक त्याची पॉझिटिव्ह साईड आहे. मग जर आज मी घेतलं की मला जर याच्या आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईड्सने मला माझं रिसर्चचं प्रॉब्लेम स्टेटमेंट बनवायचं असेल तर मी माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट पॉझिटिव्ह साईड वाईज कसं बनवणार हे मला कोणी सांगू शकतं का. म्हणजे नेमकं काय? पुन्हा सांगा हा ना मॅम, क्वेश्चन ओके. पुन्हा रिपीट करा. मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येकाची एक पॉझिटिव्ह आता या टॉपिकची एक पॉझिटिव्ह साईड आहे एक निगेटिव्ह साईड. जर मी ठरवलं की मला रिसर्च करायचा आहे पण मी रिसर्च हा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या निगेटिव्ह साईड्सवर करणार तर मग माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट कसं फॉर्म होणार. फॉर एक्झाम्पल हॅलो. मी निगेटिव्ह हॅलो. साईडचं तुम्हाला हा बोला. मॅडम आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट असं करू शकतो, डिसएडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल और ऑनलाईन स्टडीज ऑन कॉलेज स्टुडंट और तुम्ही जो कुठला क्रायटेरिया घेणार असाल विद्यार्थ्यांचा त्या हा विद्यार्थ्यांसाठी. ओके. अजून हॅलो. हा बोला. जर प्रॉब्लेम स्टेटमेंट ठरवण्या अगोदर आपल्याला एरिया पहिला ठरवावा लागेल की अगदी कुठल्या बरोबर. एरिया साठी आपण तो रिसर्च करणार आहोत. आणि रिसर्च करत असताना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपला रिसर्च हा बेनिफिट देणारा होईल कारण हायपोथेसिस ठरवत असताना या दोन्ही गोष्टींचा विचार केला जातो. बरोबर कारण का त्याचा आपल्याला रिलेशनशिप ही खूप महत्वाची फॅक्टर आहे हायपोथेसिस हो मध्ये. हो बरोबर. मग आपण याचं प्रॉब्लेम स्टेटमेंट जर आता मी घेतलं की स्टुडंट एंगेजमेंट हा माझा कोर पार्ट आहे की ज्याच्यावर मला रिसर्च करायचा आहे विथ दॅट निगेटिव्ह पार्ट तर मी माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट कसं बनवणार. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते
त्याच्यानुसार आपण आपल्या बाकीच्या याच्यासाठीचं प्रॉब्लेम स्टेटमेंट बनवूयात. ओके, मग मी हे कसं बनवू शकेल की मला प्रॉब्लेम स्टेटमेंट बनवायचंय, म्हणजे माझ्या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये शुड बी हाऊ, व्हेअर, व्हेन यांसारखे प्रॉब्लेम्सचे जे वर्डिंग्स आहेत ते माझे यायला पाहिजे. हे पहिलं. ओके, तर मग माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट कसं बनवणार की हाऊ डज यूज ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी affects the student engagement. आता हे मी इन फ्रंट कशासोबत नेहमीच कम्पेअर केलंय, तर माझ्या ट्रॅडिशनल क्लासरूम मेथड सोबतच आपण हे सगळं कम्पेअर करत आलोय ना, की आपली ट्रॅडिशनल क्लासरूमची मेथड आणि कम्पॅरेटिव्हली कोणासोबत, तर आपली ट्रॅडिशनल क्लासरूमच्याच मेथडशी आपण कम्पेअर करतोय. सो मग याच्या पुढे माझ्या प्रॉब्लेम स्टेटमेंटच्या पुढे मी काय ऍड करू शकते? कंपॅरेटिव्ह स्टडी और इम्पॅक्ट. राईट. मग इथं काय होणार आहे? कम्पेअर टू माय ट्रॅडिशनल टीचिंग मेथड्स. क्रिटिकल स्टडी. इथं मेथड्स म्हणू शकतो आपण, इथे स्टडी म्हणू शकतो आपण, आपल्याला जे हवं ते. सो आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट नक्की कसं फॉर्म होतं हे तुम्हाला कळलं. आता हेच जर मी व्हर्सटाईल लर्निंग याच्यावर मला माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट बनवायचं असेल किंवा याच्यावर मी माझा रिसर्च बेस करत असेल, तर मग माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट कसं फॉर्म होईल? मॅडम, याच्यामध्ये असं म्हणू शकू आपण की व्हर्सेटिबिलिटी ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी ऑन एज्युकेशन. हो, पण पुढे जाऊन मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट ना एक स्पेसिफिक गोष्टीचं एक बेस पाहिजे, नाही तर कम्पॅरिझन पाहिजे. कारण त्या प्रत्येक हायपोथेसिस मध्ये ना आपण व्हेरिएबल्स देतो, की एकतर ते डिपेंडेंट व्हेरिएबल्स असतात, इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स असतात, कोर व्हेरिएबल्स असतात. मग तुम्हाला नक्की ती गोष्ट कशामुळे वाटतेय याचा पण आपण थोडासा आपण समाविष्ट करतो भाग आपल्या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये. हॅलो, असं म्हणता येईल का मॅडम? हा, वर्सेटिलिटी ऑफ स्टुडंट एंगेजमेंट with a comparative in comparison with versatility of online education for with reference to student engagement in comparison with traditional teaching methods किंवा classroom teaching method. हो, अर्थात आपण हे म्हणू शकतो किंवा आपलं हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आपलं फॉर्म होऊ शकतं जे खूप स्पेसिफिक आहे, ज्यामध्ये आपला नक्की आपला मुद्दा काय, आपण नक्की याच्यामध्ये आपण मांडतो काय हे आपल्याला कळतंय, क्लिअर येते, सिग्निफिकंट आहे आणि स्पेसिफिक आहे. त्याच्यामुळे समोरचा माणूस जेव्हा तुमचा रिसर्च ओपन करणार आहे, त्या रिसर्च ओपन केल्यानंतर पहिलं तो काय बघतो की तुम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट काय फॉर्म केले, आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंट वरनच त्याला कळणार आहे की हा पुढचा रिसर्च कशावरनं असणार आहे, तर तुम्ही व्हर्सॅटिलिटी ऑफ द ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म याच्यावर यांनी हा रिसर्च केलाय. सो बरोबर आहे मॅम तुमचं, अगदी बरोबर. अजून कोणाला ट्राय करायचंय कोणत्या दुसऱ्या टॉपिक वरनं की आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट कसं बनवणार? मॅम बोलू शकता? हा, बोला ना. मॅम, आपण हे फॉर स्टुडंट टीचर रिलेशनशिप आपण असं प्रॉब्लेम स्टेटमेंट करू शकतो की हाऊ इज द डिजिटल टेक्नॉलॉजी इन्फ्लुएन्सिंग स्टुडंट्स लर्निंग और द स्टुडंट टीचर रिलेशनशिप इन अ लर्निंग एन्व्हायरमेंट. पण त्यामध्ये आता या स्टेटमेंट मध्ये आपला मेनली प्रॉब्लेम फोकस नाही होते, तो मेनली प्रॉब्लेम फोकस करण्यासाठी आपण अजून काय करू शकतो किंवा त्यात काय बदल करू शकतो?
तुमचा मेनली प्रॉब्लेम तुम्ही कशासाठी बोलतात की स्टुडंट एंगेजमेंटसाठी, राईट? करेक्ट. ओके. मग स्टुडंट एंगेजमेंटसाठी ऑनलाईन स्टुडंट प्लॅटफॉर्मची एंगेजमेंट आणि ऑफलाईन स्टुडंट प्लॅटफॉर्मची एंगेजमेंट, या दोन गोष्टी तुम्ही मेनली कम्पेअर करणार आहे, बरोबर? करेक्ट. Okay. Then our problem statement can be formed as how does the student engagement affects in online platform compared to our Offline platform. offline platform or compared to our classroom relationship with the teachers. Got it. ओके. म्हणजे या प्रॉब्लेम स्टेटमेंटने काय झालं की लगेच क्लिक झालं की तुम्ही कशाबद्दल बोलताय, तर स्टुडंट एंगेजमेंट बद्दल बोलताय. परत आपल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटच्या हाफ पार्ट मध्ये काय कव्हर होत आहे की तुम्ही काय कम्पेअर करतायत, तर डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे स्टुडंट एंगेजमेंट आणि ऑनलाईन ट्रॅडिशनल आपल्या क्लासरूम मेथड मधली स्टुडंट एंगेजमेंट. ओके. करेक्ट. गॉट इट. ओके. सो आता तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट कसा फॉर्म करायचा किंवा आपल्याला नक्की कोणकोणते प्रॉब्लेम स्टेटमेंट फॉर्म करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे हे कळलंय का, किंवा याच्यामध्ये काही इश्यू आहे का? नाही तर मग आपण नेक्स्ट पार्ट मध्ये आता बघूया. ओके मॅडम, एक स्टेटमेंट करू का? हा, बोला ना. ऑनलाईन स्टडीजच्या पद्धतीमुळे स्टुडंट मध्ये कुठच्या प्रकारचे हेल्थ इश्यू येऊ शकतात, तर हे होऊ शकतं स्टेटमेंट? हो, अर्थात होऊ शकतं. मग त्यामध्ये आपल्याला काय लिहावं लागेल की हाऊ द डिजिटल प्लॅटफॉर्म एज्युकेशन सिस्टीम अफेक्टिंग द स्टुडंट हेल्थ. ओके. राईट. यामध्ये मी फक्त तुमचं स्टेटमेंट होतं ते अगदी तसंच ठेवलंय. त्यामध्ये फक्त आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट मधले जे आपले प्रॉब्लेम डिफाईन करायचे जे वर्ड्स आहेत, हाऊ, व्हॉट, एवढंच ऍड केलंय. बाकी तुमचं स्टेटमेंट अगदी बरोबर होतं. Ma'am, can I say one statement? Yeah, sure. Go ahead. How does digital, what I can say, how does digital learning increasing in productivity of students' lifestyle? Can we wrote in statement form? Yes, it can be also possible. Okay, thank you. Okay. Anyone wants to try? एक बोलता येईल याच्यावर डिजिटल लिटरेचर होती. हाऊ डिजिटल लिटरेचर इज बेनिफिटिंग टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म. पण हे बेनिफिट्स तुम्ही कशासोबत कम्पेअर करणार आहेत? ॲज कम्पेअर टू अवर ट्रेडिशनल क्लासरूम एज्युकेशन. ओके, बरोबर. ते सुद्धा आपण करू शकतो. Most democratically it is available, or it is versatile literature is available. Ample literature is available as compared to our traditional education teaching. Yes, exactly. And which we concluded at the last of our research that the versatile learning have the digital platform is giving the versatile advantages to the students also. Through the it can give the open platform. We can available through our timings and opening the learning atmosphere for all the age bands. Okay, anyone wants to try, or we can go further? मॅम, मी काही सविस्तर मुद्दे लिहून काढले. मी स्टेप बाय स्टेप वाचू का सगळेच? हा, वाचा. हो हो. बघा, आता डिजिटल एज्युकेशनचे मी लॉसेस काय लिहिलेले आहे, जेवढं मला आत्ताच्या आपल्या म्हणजे लेक्चरवरून समजलेलं आहे. फर्स्ट आहे की एक मानवी संबंधांवर कसा परिणाम होतो की लोक एकमेकांशी प्रत्यक्ष बोलणं कमी करतात. ऑनलाईन नाती कशी होतात, ऑनलाईन मर्यादित होतात. त्यामुळे भावनिक जवळीक म्हणजे
कमी होते. टीचर जर आपल्या समोर असले तर त्यांच्याकडून आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, बरोबर आहे. प्रत्यक्ष समोर व्यक्ती असल्यानंतर तो एक आपल्या बाजूला एक पॉझिटिव्ह वलय निर्माण होतं. शिक्षकांचं पण एक असतं ना की बाबा म्हणजे ऑनलाईन शिकवताना आणि ऑफलाईन शिकवताना जमीन आसमानचा फरक असतो. शिक्षक आपल्या समोर नसतात, त्यामुळे तो एक लॉस मला जाणवतो. मानवी संबंधांवर परिणाम होतो. दुसरा असा आहे की आरोग्यावर परिणाम होतो. फिजिकल हेल्थचा कसा लॉस होतो, जास्त स्क्रीन वापरल्यामुळे डोळ्यांना थकवा येतो, मानदुखी होते, पाठीचा त्रास होतो, झोपेचा त्रास होतो. झोपेच्या आधी कधी कधी मी स्वतः काय करते, म्हणजे मी अगदी रात्री 12ला म्हणलं तरी मी माझे लेक्चर्स ऐकत बसते ऑनलाईन. त्यामुळे मला म्हणजे माझ्यावरती पण इफेक्ट झालेला आहे थोडा त्याचा. मेंदूची ऊर्जा काय होते त्यामुळे थोडीशी कमी होते, हा एक लॉस आहे. कारण आपण हवं तेव्हा ऑनलाईन लेक्चर करू शकतो ना, वेळेचं काही बंधन नाहीये. तुम्हाला वाटलं तुम्ही रात्री 2 वाजता जरी म्हणलं तरी तुम्ही ऑनलाईन लेक्चर तुम्ही करू शकता मोबाईल हातात असल्या कारणामुळे. मग हा एक आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो. तिसरा आहे की मानसिक परिणाम होतो. सतत मोबाईल आणि सोशल मीडिया, अचानक म्हणजे कुठलीही एखादी ऍड समोर येणार, काही व्हिडिओ समोर येणार, त्यामुळे ती एकाग्रता कमी होते. त्यामुळे मग चिंता, नैराश्य, डिप्रेशन वाढत जातं. स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होतो. हा एक मानसिक परिणाम किंवा मेंटल लॉस म्हणता येईल. वेळेचा अपव्यय कसा होतो, कामात अभ्यास किंवा कामाची लोक मध्येच एखादी रील्स आली तर, आता मी इथं जेव्हा आपलं लेक्चर चालू आहे तिथं म्यूटचं पण बटन आहे. म्यूट करून बाजूला मी काही गुगलला काही न्यूज बघू शकते, ते वाचते. मग तिथं माझं म्हणजे डिस्ट्रॅक्शन होतंय. हे आता टीचरला नाही बरोबर. कळणार, बरोबर आहे, की मी हा मोबाईलवर काय करते, मी टीचरचं बोलणं ऐकते का मी गुगलला दुसरं काही चेक करते का, मला व्हॉट्सअपला काय मेसेज पडलेत, इन्स्टाला मेसेज पडलेत ते मी बघते, हे टीचरला कळणार नाहीये, बरोबर आहे. मग त्यामुळे ते रील्स, व्हिडिओज, गेम्स मध्ये वेळ घालवतो. आणि डिजिटल व्यसन म्हणतो आपण, एक डिजिटल ऍडिक्शन ते एक निर्माण होऊ शकतंय. आणि एक सगळ्यात महत्वाचा, गोपनीयतेचा धोका, प्रायव्हसी आणि सिक्युरिटी लॉस कसा होतो, तर आपली माहिती, फोटो, डेटा सहज हॅक होऊ शकतो, बरोबर आहे. किंवा फसवणूक, फ्रॉड, आयडेंटिटी थेफ्ट होऊ शकते, त्याचे धोके वाढू शकतात. आणि एज्युकेशन मधले अजून धोके म्हणजे विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होते, ते तर आहेच. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला थेट संवाद जो आहे तो कमी होतो. आणि कॉपी पेस्ट कल्चर आहे ते थोडंसं वाढतंय. खऱ्या विचारशक्तीचा अभाव दिसतो. आणि सगळ्यात महत्वाचं, सांस्कृतिक आणि नैतिक तोटे कसे होतात, कल्चरल आणि मॉरल लॉस. सोशल मीडियावरील अश्लीलता, हिंसाचारामुळे मुलांचे विचार बदलतात, बरोबर आहे. पारंपरिक मूल्य आणि संस्कार दुर्बल होतात. कारण रोज शाळेत गेलो तर ते संस्कार आपल्याला मिळतात. डिजिटल ऑनलाईन मध्ये जेवढं शिकवायचंय शिक्षक तेवढं शिकवतो आणि मोकळं होतो. पण बाकीच्या ह्या गोष्टी आहेत ह्या ऑफलाईन मध्ये आपण गेल्यानंतर शिक्षकांकडून ते खऱ्या अर्थाने आपल्याला मिळतात. हे मी असे म्हणजे 7 ते 8 लॉसेस लिहून काढलेले. ओके. बरोबर, तुम्ही काढलेले लॉसेस तर बरोबर होते. आपला मेन पॉइंट काय होता की आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट बनवायचंय. आता मॅमने आता सगळ्या गोष्टी आता आपल्याला एक्सप्लेन केल्याच, तर त्याच्याच वरनं मी माझा सेकंड पॉइंट तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेल, तो म्हणजे हायपोथिसिस. हायपोथिसिस म्हणजे काय की आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण डिफाईन केला, पण तो प्रॉब्लेम स्टेटमेंट कशाच्या बेस्ट आहे, आपण कोणत्या गोष्टींवर आपला जो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे तो बेस्ट ठेवतोय, त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन कोणती आहे, या सगळ्या गोष्टी आपण ज्या सांगतो त्या आपण कशात सांगतो, तर हायपोथिसिस मध्ये सांगतो. म्हणजे आता आपण रिसर्च स्टेटमेंट, आता मॅमच्या याच्यावरनं जर आपण आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट असं असेल की हाऊ डज द ऑनलाईन प्लॅटफॉर्म इज गेटिंग अफेक्टेड स्टुडंट्स कम्पेअर टू द ट्रॅडिशनल मेथड्स, हा जर माझा प्रॉब्लेम स्टेटमेंट असलं असतं, तर आता मॅमने ज्या कोणत्या गोष्टी मला सांगितल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कशावर आल्या असत्या, तर माझ्या हायपोथिसिस मधल्या यातल्या काही गोष्टी मी नमूद केल्या असत्या. तुमच्यापैकी कोणाला माहितीये की हायपोथिसिस म्हणजे काय असतो? हॅलो. हा बोला. आपल्याला जे अपेक्षित आहे, जे गृहीत धरलेलं आहे आपण की हे याच्यात मी सक्सेस होणार आहे किंवा याच्यामध्ये चेंजेस होणार आहेत, त्याला गृहीतक हायपोथिसिस म्हटलं जातं. अगदी बरोबर. म्हणजे मी ज्या गोष्टींबद्दल बोलतीये त्या गोष्टी आज कशा आहेत किंवा मला त्याच्याबद्दल काय माहिती आहे, मी कशाच्या आधारावर बोलतीये, या सगळ्या गोष्टी मला डिटेल मध्ये सांगायच्या, कोणत्या याच्यात सांगायच्या, तर मला हायपोथिसिस मध्ये सांगायच्या. मग मला परिकल्पना.
बरोबर, परिकल्पना असं पण म्हणू शकतो की मला त्या रिलेशनशिप्स ज्या आहेत की मी ज्याच्यावर आता मी रिसर्च करते, तर त्यामधलं रिलेशनशिप या सगळ्या गोष्टी मला हायपोथेसिस म्हणतात. म्हणजे हायपोथेसिस इज नथिंग बट अ फॉर्मल स्टेटमेंट that predicts an expected relationship between the variables which we are considering while doing our research. ओके, जर आत्ताच आपण बोललो की आपण आत्ता घेतलं होतं की डिजिटल प्लॅटफॉर्म आणि त्याचा होणारा परिणाम स्टुडंट्सवर किंवा शिक्षकांवर, म्हणजे आपण यामध्ये रिलेशनशिप कोणाच्या आणतोय, एकतर स्टुडंट बद्दल बोलतोय, टीचर्स बद्दल बोलतोय, आपण त्यांच्या स्टडी बद्दल बोलतोय. म्हणजे हे सगळं काय झालं, आपले हे जे व्हेरिएबल्स आहेत या आपल्या थिसिस मधले व्हेरिएबल्स हे खूप इम्पॉर्टंट असतात रिसर्च मध्ये, कारण आपल्या रिसर्च मधले हे प्रमुख काम करणारे घटक असतात. आपण म्हणतो ना की कोणत्याही पिक्चर मध्ये किंवा नाटकामध्ये हे एक प्रमुख काय आपण म्हणू शकतो की प्रमुख अभिनेते आहेत किंवा प्रमुख अभिनेते आहेत. पात्र. तसंच हा अगदी बरोबर, पात्र. मला तोच वर्ड आवडतो की त्या घटना जेवढ्या म्हणजे तो रिसर्च जी पिक्चर मधली जी ती स्टोरी आहे, जेवढी त्याला महत्व असतं तेवढंच महत्व कोणाला असतं की ती स्टोरी लाईन आपल्यासोबत कोण प्रेझेंट करते. तसंच रिसर्च मध्ये आपण जो रिसर्च करतोय त्यामध्ये जे आपण व्हेरिएबल्स घेतोय, त्या व्हेरिएबल्स मधले आपण जे रिलेशनशिप दाखवतोय ते आपल्याला या रिसर्च मध्ये कसे दाखवतोय याला पण या रिसर्च मध्ये खूप महत्व आहे. तर आपल्या इथं व्हेरिएबल्सचे ना प्रकार आहेत किंवा आपल्याकडे हायपोथिसिसचे पण प्रकार आहेत. त्यामधला एक म्हणजे नल हायपोथिसिस. नल हायपोथिसिस म्हणजे काय की जर आपण रिसर्चचा टॉपिक जर कोणता घेतला आणि त्या टॉपिक मध्ये कोणतेच व्हेरिएबल्सचा रिलेशन एकमेकांशी नसेल, याला आपण काय म्हणणार की नल हायपोथिसिस असं म्हणतो. जर मी म्हंटल की मला अनालिसिस करायचं आहे, आपण आतापर्यंत आपण स्टुडंट्स आणि टीचर्स बद्दल बोललो, की आता मी एक वेगळा पार्ट घेते की जेव्हा आपण वर्क फ्रॉम ऑफिस असेल आणि वर्क फ्रॉम होम असेल, जर असे दोन घटक असतील की या कंपॅरिझनवर मी माझा रिसर्च केला, तर माझा नल हायपोथेसिस मध्ये मी काय लिहू शकते की वर्क फ्रॉम ऑफिस आणि वर्क फ्रॉम होम या दोघांचा एम्प्लॉई प्रोडक्टिव्हिटी मध्ये काही डिफरन्स असू शकतो का? तर असू शकतो, पण जर आपला सिस्टीम जर आपण त्या एम्प्लॉईजला नीट देत असू आणि आपण त्यांना ट्रेनिंग या गोष्टी नीट दिल्या, तर या दोघांचा प्रोडक्टिव्हिटीवर इफेक्ट हा नल असणार आहे, म्हणजे काहीच नसणार आहे. जेव्हा असं असतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, नल हायपोथेसिस म्हणतो. शून्य परिकल्पना. हा, राईट. अगदी परखड नाही, अगदी अचूक मराठी शब्द आहे हा, की नल हायपोथेसिसला आपण हे म्हणा. हायपोथेसिसचा एक नल हायपोथेसिस हा एक प्रकार आहे आणि दुसरा प्रकार त्याचा एक अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस असा असतो. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय की किंवा या शब्दातनं तुम्हाला काय कळतंय? हा जर निर्णय नाही लागला तर दुसरा काहीतरी निर्णय लागला. बरोबर. नाही, आपण असं नाही म्हणू. नल हायपोथेसिस म्हणजे इथं व्हेरिएबल्स जे असतात त्या व्हेरिएबल्सचा कोणाशीच एकमेकांशी काहीही संबंध नसतो. जेव्हा स्टुडंट्स, टीचर्स आणि स्टडी या सगळ्याचा कुठेतरी इम्पॅक्ट हा स्टुडंट्सच्या आपण काय म्हणू शकतो, कोणत्या गोष्टीवर होत नाही, असा जर आपण कोणतं घेतलं तर ते नल व्हेरिएबल. पण जेव्हा अल्टरनेटिव्ह व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मचा इम्पॅक्ट जर माझ्या स्टुडंटच्या ग्रास्पिंग पॉवरवर, टीचर्सच्या शिकवण्यावर आणि या दोघांमधल्या स्टडीवर इम्पॅक्ट होतोय, म्हणजे माझ्या या रिसर्च मधले हे 3 प्रकार काय व्हेरिएबल्स आहेत. सो या तिघांचाही एकमेकांशी काही ना काही संबंध आहे. अशा वेळी जे व्हेरिएबल्स असतात त्याला आपण म्हणतो अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. ओके. आणि आता व्हेरिएबल्स मध्ये सुद्धा फरक आहे. मग व्हेरिएबल्स मधला फरक म्हणजे काय, तर व्हेरिएबल्स मध्ये
फरक हा आहे की एक म्हणजे इंडिपेंडेंट व्हेरिएबल, डिपेंडेंट व्हेरिएबल आणि कंट्रोल व्हेरिएबल. इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे काय की जेव्हा कोणत्याही दोन गोष्टी एकमेकांमध्ये त्यांचा काहीही संबंध नसतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, इंडिपेंडेंट व्हेरिएबल. डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे काय की जेव्हा दोन व्हेरिएबल्सचा एकमेकांशी संबंध असतो तेव्हा आपण त्याला डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणतात. आणि कंट्रोल व्हेरिएबल की त्या रिसर्च मध्ये आपण जी गोष्ट कंट्रोल करू शकतो. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट्स या रिसर्च मध्ये मी डेटा प्लॅन करण्यासाठी स्टुडंट्सची संख्या किती घेणार आहे, टीचर्सची संख्या किती घेणार आहे, माझे स्टुडंटचे वर्किंग आवर्स किती घेणार आहे. मग ही जी माझी संख्या आहे ती माझी प्रत्येक मी डेटा कलेक्ट करण्यासाठी जेव्हा जेव्हा ती माझी कॉन्स्टंट राहणार आहे तर त्याला मी काय म्हणू शकते की त्याला मी कंट्रोल व्हेरिएबल म्हणू शकते. फॉर एक्झाम्पल, जर आपण इफेक्ट स्टडी करतोय की डिफरंट टीचिंग मेथड्स आणि स्टुडंट परफॉर्मन्सचा, तर मग माझ्या टीचिंग मेथड्स आहे ज्या ट्रॅडिशनल आहे आणि एक डिजिटल आहे. या ट्रॅडिशनल आणि डिजिटल या दोन्ही एकमेकांशी काय इंडिपेंडेंट आहेत. या दोघांचाही एकमेकांशी काहीही संबंध नाही. सो ते माझे इंडिपेंडेंट व्हेरिएबल झाले. माझी डिपेंडेंट व्हेरिएबल काय असणार आहे की मी ट्रॅडिशनल थ्रू पण मी स्टुडंट्सला शिकवणार आहे आणि मी डिजिटल थ्रू सुद्धा स्टुडंटलाच शिकवणार आहे. सो माझा डिजिटल व्हेरिएबल काय झाला की माझा स्टुडंटचा परफॉर्मन्स. आणि माझा कंट्रोल व्हेरिएबल काय राहणार आहे की मी हा जो काही सर्वे करते तो मी शाळेमधल्या प्रत्येकाने म्हणजे 5वी ते 10वी या पूर्ण गटाला घेऊन करू शकणार आहे का, तर नाही. याने माझा रिसर्च आहे तो खूप फास्ट होईल. मग त्याच्यासाठी मी एक विशिष्ट गट ठरवते की मी 5वीचा वर्ग ठरवला, देन आय विल डिसाइडेड टू गो विथ द 5th स्टँडर्ड. मग मी 5th स्टँडर्डच्याच वर्गातली एक 30 मुलं निवडली आणि मी माझा जो रिसर्च जो आहे तो मी त्या 30 मुलांपुरताच करणार आहे. जर त्यालाच आपण पॉप्युलेशन आणि सॅम्पल साईज आणि पॉप्युलेशन साईज अशानेही आपण त्याला हे पण आपण त्याला म्हणतो, जे आपण पुढे अजून शिकणार आहे. सो हे 3 व्हेरिएबल्स आहेत. हायपोथेसिसच्या अंडर हे 3 व्हेरिएबल्स येतात. कोणकोणते व्हेरिएबल्स होते? डिपेंडेंट व्हेरिएबल, इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि कंट्रोल व्हेरिएबल. यामध्ये कोणाला काही कन्सर्न आहे? ओके. मॅडम, ते नल व्हेरिएबल्स आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स यात काही साम्यता वाटते का? जनरल व्हेरिएबल्स आणि इंडिपेंडेंट नाही, हे दोन्हीही सेमच आहे. नाही, नल व्हेरिएबल्स आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स ओके. यात नल साम्यता आहे. व्हेरिएबल, हो, यात साम्यता आहे. जर मी म्हंटल की एक्सेसिव्ह झोप घेतली तर विद्यार्थ्यांच्या आपण काय म्हणतो की त्यांच्या ग्रास्पिंग पॉवर मध्ये किंवा ते जे अजून आपण काय म्हणू शकतो की त्यांच्या आकलन क्षमतेमध्ये फरक पडतो. ओके. जर असं मी म्हणत असेल तर यामध्ये माझा नल व्हेरिएबल काय येऊ शकतो? एक मिनिट, मी नल हायपोथेसिस. हा, बरोबर. नल हा हायपोथेसिस आहे की जेव्हा त्या दोघांमध्ये काही व्हेरिएबल्स मध्ये काही जेव्हा रिलेशन नसतं तेव्हा आपण त्याला नल हायपोथेसिस म्हणतो. पण इंडिपेंडेंट व्हेरिएबल, हा, तर व्हेरिएबल हा एक डिफरंट पार्ट येतो, इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि डिपेंडेंट व्हेरिएबल. माझा इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे काय की आवर्स ऑफ स्लीप, की विद्यार्थी किती वेळ झोपतोय याच्यावर त्याचा मेमरी परफॉर्मन्सवर काय फरक पडतो हे मला बघायचंय. मग यात इंडिपेंडेंट व्हेरिएबल काय झाला की विद्यार्थी किती तास झोपतोय हे माझं इंडिपेंडेंट व्हेरिएबल झालं. पण माझं त्याच्यानुसार माझं काय त्याच्यावर डिपेंड काय तर त्या विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स, त्याच्या मेमरीचा परफॉर्मन्स हा माझा त्याच्यावरचा डिपेंडेंट व्हेरिएबल झाला. ओके मॅम. ओके मॅडम. ओके.
अजून एका प्रॉब्लेमने सांगायचं झालं की स्टुडंट हू स्लीप फॉर ऍटलिस्ट 8 hours विल रिमेंबर मोर इन्फॉर्मेशन दॅन दोज हू स्लीप फॉर फ्युअर आवर्स. म्हणजे काय की जे स्टुडंट हे 8 तास झोपतात आणि 8 तास झोपतात किंवा 8 तास झोपतात ते नीट इन्फॉर्मेशन ग्रास्प करू शकतात. पण तेच स्टुडंट 8 तासापेक्षा कमी झोपले तर त्यांच्यातली ही क्षमता थोडीशी कमी होते. मग इथे स्लीप आणि मेमरीचा इनडायरेक्टली संबंध आहे. मग त्याच्यामधला आपण इंडिपेंडेंट व्हेरिएबल शोधला की स्लीप हा त्यातला इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे. स्लीप आणि मग त्या स्लीपवर स्टुडंटची मेमरी ही डिपेंड आहे. त्याच्यामुळे मेमरी परफॉर्मन्स हा डिपेंडेंट व्हेरिएबल झाला आणि आवर्स ऑफ स्लीप आपला इंडिपेंडेंट व्हेरिएबल झाला. ओके मॅडम, ओके. सो आता आपण जो टॉपिक बघितला की डिजिटल प्लॅटफॉर्मचा स्टुडंट्सवर इम्पॅक्ट, मग याच्यावर डिपेंडंट व्हेरिएबल कोणता आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल कोणता हे कोणी सांगू शकेल का? Teaching methods will be independent variables. Right. And students, teachers, and the variable and the area which we will take into consideration, that will be dependent variable. Dependent variable. Exactly. ओके. आता आपला पुढचा टॉपिक आहे मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन्स. माझ्या मते आपण हा टॉपिक उद्यापासून स्टार्ट करूया, कारण की हा खूप मोठा टॉपिक आहे. फक्त मी सांगते याच्या पुढे मी फक्त इंट्रोडक्शन देऊन ठेवते, पण त्याच्या आतमधले कन्स्ट्रेंट्स आपण नंतर घेऊयात. की मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन. आता जर आपलं ठरलंय की आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्मच्या स्टुडंट्सवर होणारा इम्पॅक्ट चेक करायचा आहे, तर मला हे सगळं रिसर्च करण्यासाठी मला डेटा पाहिजे. आपण डेटा नसेल तर आपण कोणताच रिसर्च नाही करू शकत. मग हा डेटा नक्की मिळवायचा कसा? तर त्याचे विविध प्रकार आहेत. आता मला जर हे चेक करायचंय की ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा स्टुडंट्सवर काय इम्पॅक्ट होतोय, तर हे चेक करण्यासाठी मी कसा डेटा पिक करू शकते किंवा मी कुठनं डेटा कलेक्ट करू शकते, याचे काही उदाहरणं कोणी देऊ शकतं का? गुगल फॉर्म क्रिएट करून त्यात क्वेश्चनरी बनवू शकतो ऑनलाईन जे यूज करतात मुलं त्यांच्यासाठी. आणि ऑफलाईन साठी आपण रॅन्डमली मुलांना, म्हणजे समजा आता 30 मुलांना आपण देणार असू तर 30 मुलांसाठी क्वेश्चनरी ऑफलाईन देऊ शकतो, सर्क्युलेट करू शकतो. आणि आपल्याला जे रिसर्च साठी क्वेश्चन बनवायचे आहेत ते बनवून आपण ते क्वेश्चनरी देऊ शकतो. बरोबर. मग ही क्वेश्चनरी आपण कशा थ्रू देणार, की मेल थ्रू देणार, किंवा ती क्वेश्चनरी प्रोव्हाइड करण्यासाठी आपण कोणता प्लॅटफॉर्म यूज करणार? गुगल प्लॅटफॉर्म जर आपण ऑनलाईन थ्रू जाणार असू तर एकतर लिंक आपण प्रोव्हाइड करू शकतो. व्हॉट्सअप जे मुलांचे नंबर असतील किंवा शाळेमध्ये जी लिस्ट असेल त्याच्याप्रमाणे, किंवा ईमेल असतील पॅरेंट्सचे त्यांना देऊ शकतो ऑनलाईन साठी. आणि ऑफलाईन साठी आपण क्लासरूम मध्ये जाऊन देऊ शकतो. ओके. आणि अजून काय काय करू शकतो? एक तर क्वेश्चन आन्सर्स मेथड आपली एक झाली की आपण क्वेश्चनरी देऊ शकतो. अजून जाहिरातबाजी न्यूजपेपरला. आपण ऑनलाईन जे स्टडी करता आहेत अशा काही विद्यार्थ्यांच्या ग्रुपला आणि ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांच्या काही ग्रुपला व्यक्तिशः समोरासमोर काही प्रश्न विचारून त्यातून सुद्धा आपण माहिती कलेक्ट करू शकतो. इंटरव्ह्यू मेथड. राईट, इंटरव्ह्यू मेथड. हॅलो. हा बोला. डिजिटल लर्निंगचा मुख्यत्वे फायदा ज्यांचं शिक्षण अर्धवट झालेलं आहे आणि त्यांना रोजगार मिळत नाही त्यांच्याकरता जास्त उपयोगाचा येणार आहे. तर मग अशी लोक शोधली पाहिजेत एखाद्या नगरामध्ये, गावामध्ये, की जिथं बेरोजगार आहेत आणि त्या लोकांचा सर्वे करून त्यांचे काही इंटरव्ह्यू घेऊन
त्यांचा डेटा पहिला कलेक्शन करायचा आणि तो हम्म. डेटा कलेक्शन झाले की नंतर तो गृहीतकाला हायपोथिसिसला तो कम्पेअर करता येईल आणि मग तिथं होणार पहिली असणारी त्यांच्यात बेरोजगारी आणि नंतरचा डेव्हलपमेंट याच्यासाठी आफ्टर एज्युकेशन. तर हे दोन्ही करता त्यांचा सर्वे करावा लागेल अशा मुलांचा की ज्यांच्याकडे रोजगार कमी आहे आणि अर्धवट शिक्षण झालेलं आहे. बरोबर. म्हणजे यामध्ये आपण मेनली काय करतो की आपण डेटा कलेक्शनसाठी एक म्हणजे मेल सर्वे म्हणजे आपण त्यात क्वेश्चनरी मग थ्रू गुगल, आता गुगल फॉर्म आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण त्यामध्ये विविध लोकांचे क्वेश्चन्स अनालाइज करून विथ त्या गुगल फॉर्मचे सगळे जे आन्सर्स आहेत ते एक्स्ट्रॅक्ट एक्सेल मध्ये करू शकतो आणि एक्सेल थ्रू सुद्धा आपण त्याचं कंपॅरिझन हायपोथेसिसने आपण वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल अनालिसिस करू शकतो. सो हा आपला झाला एक मेल सर्वेचा. पण मेल सर्व्हेज मध्ये ऍडव्हान्टेज आहे की मेल सर्व्हेज काय हे आपल्याला कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. म्हणजे काय की आपल्याला खूप चीप कॉस्ट मध्ये आपल्याला मेल सर्व्हेज करता येतो. आपल्याला खूप लांब लांबच्या लोकांपर्यंत मेल सर्व्हिस थ्रू आपल्याला रिच आउट करता येतं. हा कन्व्हिनियंट होतो आणि त्याची आपल्याला कन्व्हिनियंट होतो आणि मग याचे लिमिटेशन्स पण आहेत. लिमिटेशन्स काय आहेत की आपण जस्ट लाईक ऑनलाईन व्हॉट्सअप किंवा हे की आपण मेसेज टाकतो पण तो मेसेज समोरचा माणूस ऍक्सेसिबल आहे का, समोरच्या माणसाच्या वेळेनुसार मग आपण तो आपल्याला त्या आपल्या प्रश्नासाठी तो आपल्याला उत्तर देणार. मग आपण या ऑनलाईन थ्रू तो माणूस त्या गोष्टीसाठी आन्सरेबलच असेल किंवा तो आपल्याच याच्यानुसार आपल्याला आन्सर देईल याची आपल्याला शाश्वती कमी असते. सो आपल्याला या सगळ्या आपल्या डेटा कलेक्शनच्या याच्यात ऑनलाईन या सर्वेमुळे कधी कधी डिले पण होऊ शकतो. आणि कधी कधी आपल्याला असे आपण मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स दिले तर ठीक, पण कधी कधी तुम्ही सविस्तर उत्तरं जर कोणाकडनं ऑनलाईन सर्वेमध्ये मागवली तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होऊ शकतं की आपल्याला क्लॅरिटी नाही येते की समोरच्या माणसाला नक्की म्हणायचं काय, की याची सुद्धा आपल्याला कधी कधी त्या सर्वे थ्रू आपल्याला क्लॅरिटी कमी मिळते. ओके, हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत आणि लिमिटेशन्स आहेत. पण हेच जर आपण इंटरव्ह्यू टाईप ऑफ मोड ऑफ मेथड ठेवली की इंटरव्ह्यू मधनं मी माझा डेटा कलेक्शन करणार आहे, तर त्याला काय होणार आहे की पहिले मला ठरवावं लागेल की मी इंटरव्ह्यू घेणार आहे तर मला त्याची पूर्णतः आखणी करावी लागेल की मला इंटरव्ह्यू कुठे घ्यायचा आहे, कधी घ्यायचा आहे. जेव्हा मी इंटरव्ह्यू घेणार आहे तेव्हा सगळे ज्या ग्रुप ऑफ विद्यार्थ्यांचा मी ग्रुप फोकस केलाय ते सगळे अवेलेबल आहेत का, मग मी त्यांना नक्की कोणते प्रश्न विचारणार आहे. मग माझे जे प्रश्न आहेत ते स्ट्रक्चर्ड आहेत, म्हणजे मी प्रत्येक विद्यार्थ्याला जे स्ट्रक्चर प्रश्न आहेत माझे म्हणजे मी ठरवलेले जे प्रश्न आहेत तेवढेच विचारणार आहे, किंवा काही काय म्हणतात सेमी स्ट्रक्चर म्हणजे काय की जे मी बनवलेले शब्द आहेत आणि त्याच्यावरनं मला जो समोरच्याचा रिस्पॉन्स येतो त्या रिस्पॉन्सवरनं मी माझे प्रश्न बदलते, त्याला आपण सेमी स्ट्रक्चर म्हणतो. आणि अनस्ट्रक्चर म्हणजे काय की मी कोणतेही प्रश्न विचारणार आहे हे मी ठरवत नाहीये. जसे मी त्या व्यक्तींसोबत इंटरॅक्शन करणार आहे त्याच्यानुसार मी माझे प्रश्न आणि माझी ग्रास्पिंग पॉवर मी बदलणार आहे. सो असे इंटरव्ह्यू मध्ये 3 प्रकार आहेत, स्ट्रक्चर, सेमी स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर. तर मग या इंटरव्ह्यू मेथड्सचा फायदा काय होतो की आपल्याला खूप डेप्थ इन्फॉर्मेशन मिळते, आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन मिळते, क्लॅरिटी मिळते आपल्याला, क्लॅरिटी ऑफ थॉटची. आणि परत कोणत्याही रिस्पॉन्सेस साठी डिले नाहीये की मला जे वाटतंय किंवा मला जो प्रश्न पडलाय तो मी माझ्या इथंच लगेच सॉल्व्ह करून समोरच्या माणसाला विचारून मी ठरवू शकते. सो आपले डेटा कलेक्शनचे आज आपण 2 प्रकार शिकलो. ते कोणते, एक तर क्वेश्चनरी आणि इंटरव्ह्यू. राहिलेले आपले जे टाइप्स आहेत ते आपण आपल्या उद्याच्या लेक्चर्स मध्ये बघूया. आजच्या पूर्ण लेक्चर्स मध्ये कोणाला काही कळलं नाही किंवा काही क्वेश्चन्स आहेत? मॅडम मी आता हा बोला ना. नमस्कार. मला असं म्हणायचंय, आपण आता क्वेश्चनर बद्दल किंवा इंटरव्ह्यू बद्दल बोललो, याच्यामध्ये ओपन एंडेड क्वेश्चन आणि क्लोज एंडेड क्वेश्चन याचा सहभाग कसा असेल आणि काय असेल? ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे काय की जेव्हा तुम्ही एक इन्फॉर्मेशन आहे ती एका विशिष्ट म्हणजे काय की मला स्टुडंट्सचा इम्पॅक्ट हवाय. जस्ट अ मिनिट.
एकच मिनिट. ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे काय, की जेव्हा मला जे आन्सर्स येणार आहे ते खूप डीप पाहिजे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह झालं, म्हणजे माझ्या रिसर्चच्या पण थोड्या बाहेरच्या गोष्टी मला त्यातनं कळत असतील तर त्याला आपण ओपन एंडेड क्वेश्चन्स म्हणतो. आणि क्लोज एंडेड म्हणजे काय, की माझा जो रिसर्चचा टॉपिक आहे त्या रिसर्चच्या टॉपिक पुरताच मी माझी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार, त्याच्या व्यतिरिक्त मी कोणती इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला तिथे माझा स्कोप ती कलेक्ट करताना ती नसणार आहे. याला आपण ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड म्हणतो. मॅम, हा बोला. मॅम हे रेकॉर्डेड आहे ना सगळं आजपासून? हो, आजपासून हे सगळं रेकॉर्डेड आहे. ओके. मग लेक्चर आता 9:30 संपल्यानंतर लगेच अपलोड होणार का युट्यूबला पण? ऍक्च्युली मी या सिस्टीम साठी मी सुद्धा नवीन आहे, सो मला नाही माहिती, पण मी एकदा तुम्हाला विचारून कन्फर्म करते. नेहमी तुम्हाला बाकीच्या लेक्चर साठी कधीपर्यंत मिळतात? लगेच होतात मॅम ते अपलोड. हा, मग हे पण लगेच होईल. हॅलो मॅडम. हॅलो. हा बोला. मॅडम हे उद्या अपलोड होईल. ओके ओके. हो ठीक आहे, चालेल सर. ओके. हे कारण हे लाईव्ह नाहीये युट्यूबला, हे क्लाउडवर डाउनलोड होणे उद्या अपलोड होईल. हो चालेल सर. येस. अजून क्लोज एंडेड मध्ये सांगायचं म्हटलं तर क्लोज एंडेड मध्ये आपण मल्टिपल चॉईसचे जे क्वेश्चन्स असतात ते पण ऍज आपण क्लोज एंडेड म्हणून कन्सिडर करतो. स्लॅश म्हणजे डिवायडेड बाय. ओके चालेल. आता वेळ ही संपलेली आहे, सो आजचं लेक्चर आपण इथेच थांबूयात. उद्या परत 8:30 वाजता लेक्चर असेल. येस मॅम. थँक्यू. उद्या आपण 4:30ला भेटणार आहोत सगळे पुन्हा ऑनलाईन. त्याच्यानंतर 8:30ला मॅडमच्या लेक्चरला भेटणार परत. येस सर. गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट सर.